मॅडम ही आपली सवारी आणि त्यावर तुम्ही, म्हणजे ती पण खुश आणि मी पण. पण तुम्हीच सांगा मॅडम, ह्यापेक्षा बेटर मीटिंग पॉइंट कुठला असू शकतो? इंद्राजी, तुमचा हाच स्वभाव मला खूप आवडतो. तुम्ही ना अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधता. हे असे मोमेंट्स असतात ना, ते स्पेशल करतात आणि आनंदाने तुमचं आयुष्य जगता. तुमच्याबरोबर असलं की असं वाटतं की प्रत्येक दिवस सेलिब्रेशन आहे. हे तर काहीच नाही मॅडम. तुम्ही या पुढे बघा, आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण कसा सोहळा बनतो ते. आपल्या आयुष्यात मी किती आनंदाचे क्षण भरतो ते. फक्त परत एकदा मला ते 3 शब्द ऐकवा. का? तुमचा विश्वास बसत नाही का मी एकदा बोलले त्यावर? विश्वास तुमच्या बोलण्यावर आहे, मला माझ्या कानांवर विश्वास नाहीये. म्हणून म्हणतोय, परत एकदा ऐकवा ना. पण कसं आहे इंद्राजी, जे परत परत सांगावं लागेल ते प्रेम कसलं? न सांगता कळायला हवं ना. अच्छा, इतका अनुभव आहे प्रेमाचा? तसं नाही, मला असं वाटतंय की तुम्हाला भीती वाटते की माझा होकार नकारात बदलला तर. मॅडम, तुमचा होकार मिळण्याच्या आधीच मला तो माहित होता. भीती त्याची नाहीच आहे मॅडम. मला भीती आहे ती आजचा हा माझ्यासाठी सर्वात महत्वाचा असणारा दिवस संपण्याची. त्यामुळे हा दिवस संपण्याच्या आधीच मी त्याला माझ्या मनात बंदिस्त करून ठेवणार आहे, तुमच्या होकारासकट. सोनटक्के सरांचा फोन. हा सर. सर नाही, मी बोलतीये, मीनाक्षी. हा मॅम, बोला. काय ग, लाज नाही वाटत तुला? सोनटक्के सरांचा पास पळवलास? अहो, मी नाही, इंद्राजींनी घेतले पासेस. मला अक्कल शिकवू नकोस, सगळं कळतं मला. आणि आता उडून झालं असेल ना, तर जमिनीवर ये आणि काम कर जरा. मी लिस्ट पाठवतीये, काही अर्जंट रिकव्हरीज आहेत, त्या आजच्या आज पूर्ण व्हायला हव्यात, कळलं? हो मॅम. सर, हो रडताय काय? मला एक समजत नाही, या बँकेत बॉस कोण आहे? आहात ना, मग मी सांगते तसं वागायला शिका. ती कालची आलेली पोर तुम्हाला टोपी घालून गेली आणि तुम्ही रडत बसताय. शोभतं का तुम्हाला? मग काय करू? डोळे पुसा सर. आणि काळजी करू नका, मी व्यवस्था केली त्या दोघांची. आज इतक्या रिकव्हरीज दिल्या आहेत की प्रेम बिम विसरून दमून जातील दोघं. आता बघा माझ्या. कुठे मॅडम, तुम्हाला सांगतो, एकदा मी एवढासा होतो सर, एवढा होतो तेव्हा मला माझ्या वडिलांनी स्वप्न दाखवायला सुरुवात केली. तुला एकदा तरी विमानात बसवीन. नाही, एकदाही बसवलं नाही. इथे बँकेत लागलो तेव्हा पॉलिसी होती बँकेची की ब्रँच मॅनेजर्सला विमानाची तिकीट मिळतील. पण मी ब्रँच मॅनेजर झालो आणि ती पॉलिसीच रद्द केली बँकेने. त्यानंतर डायरेक्ट हा चान्स आला होता चांगला उडायचा, पण नाही, त्या देशपांडे बाई आणि इंद्राजींमुळे तोही गेला. सर, काळजी करू नका, खूप उडून झालं त्या दोघांचं. त्यांना नाही जमिनीवर आणलं
तर नावाची मीनाक्षी नाही. सानू, बरं झालं मी तुला नाही नेलं. ते तिकडे रजिस्टर ऑफिस मध्ये मला कोण दिसलं होतं माहितीये तुला? कोण? तुझे बाबा. जर त्यांनी आज आपल्याला एकत्र बघितलं असतं तर आज आपण कायमचे लांब गेलो असतो. हे चाललं असतं तुला. हे बघ सानू, आता मी तिकडे येतोय. दार उघड, आपण शांतपणे बोलूया. हा, मी दार नाही उघडणार. तू जे काही बोलतोयस त्यावर आता माझा अजिबात विश्वास नाहीये. तू मला एकटीला इथे सोडून निघून गेलास ना? जा मग आता परत. सानू, मम्मा, हा असा चहा कोण करतं ग? किती बेचव चहा आहे हा. बायकोच्या हातच्या चहाची सवय लागली असेल ना तर घेऊन ये परत तिला. पण पैशाचा कटवर का? तो म्हातारा देतोय पैसे. एक तर स्वतः आयुष्यात 4 टिकल्या नाही कमवल्या आणि आता मी अमेरिकेला जाऊन पैसे कमवतोय तर माझेही पाय खेचतोय म्हातारा. साधे विजाचे आणि तिकिटाचे पैसे नाही याच्याकडे द्यायला, आणि इथे मला मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगतो हा. ए नयन, त्याचं नाव नको रे घेऊ बाबा. अख्खा दिवस खराब जातो. त्यात त्या मास्तरची चूक नाही बर का नयन. एक वेळ त्यांनी पैसे दिले असते, पण ती दीपिका तडपडते ना मध्ये. नालायक मेली कुठली. त्या वसुली गुंडाबरोबर शेड खात गावभर फिरते आणि स्वतःच्या बापा पुढं साळसूतपणाचा आव आणते मेली. आणि तो वेडा मास्तर तिच्यावरती विश्वास ठेवतो. मम्मा, पण यात आपण काय करणार ग? काय करणार? तू आज मजाच बघ. ती दीपिका कसे रंग उधळतीये ना, याचे सगळे पुरावेच गोळा करणार आहे मी आज मी तिच्यावरती पाळत ठेवूनच राहणार आहे. मम्मा, म्हणजे तू लेडी डिटेक्टिव्ह होणार? वा, अगं काय एक्साइटिंग आहे यार हे. तुला माहितीये का, आज मी त्यांच्या बँकेत जाऊन गुपचूप रिकव्हरी लिस्ट चोरली. काय सांगते? अरे आज ते दोघं कॅफे बाईट मध्ये जाणार आहे. तिथून 2-4 ठिकाणी वसुलीसाठी. यार मम्मा, यार काय सॉलिड आहेस यार तू. अगं तू 2 महत्वाच्या बातम्या आणल्यास. पहिलं म्हणजे ती दीपिका त्याच गुंड इंद्रा बरोबर फिरते, आणि दुसरं ती दीपिका त्याच एसबी बँकेत काम करते जिथून मी लोन घेतलंय. अगं तुला कळलं का? म्हणजे आपण शलाकाला ढाल बनवून त्या दीपिकाकडून माझं लोन माफ करू शकतो ना. ए नयन, माझ्या कॅमेरामधून लांबचे फोटो कसे येतील रे? किती मेगा पिक्सेल आहे माझा कॅमेरा? मम्मा, अगं मेधा नाही ग, मेगा पिक्सल असतं ते. आणि दुसरं म्हणजे तुझा कॅमेरा आहे ना एकदम फालतू आहे. तरीच म्हणते मी, तुझ्या पप्पांचे फोटो या कॅमेरामध्ये कसे चांगले आले? मेलं या कॅमेरामध्येच काहीतरी गडबड आहे. दे तुझा फोन, दे मला. माझा फोन मस्त आहे. जा आणि ते दीपिकाचे मस्त डिटेक्टिव्ह सारखे फोटो काढ. हे घ्या, नाईट विजनचा गॉगल आहे. रात्री गच्चीवरती उभे राहिलीस आणि लांबवर कोणाच्याही खिडकीत बघितलंस ना तर आतलं एकदम स्पष्ट दिसतं. मला सांगा, याचा दिवसा काय उपयोग? आणि तुम्ही हा रात्री गॉगल लावून लोकांच्या खिडकीतनं आत काय बघता? कुठे काय? मी नाही काही बघत. अगं हे तुझ्यासाठी आणलंय. हा, बाकी काही नाहीये. कळलं. तुम्हाला काय आज ओळखत नाहीये मी? देशपांडे, आज तुमच्या दीपिकाचं लफडं तुम्हाला पुराव्यानिशी नाही दाखवलं ना तर स्नेहलता नाव नाही लावणार. एक्सक्यूज मी. येस. तुम्ही इंद्रजित साळगावकरांचे कोणी लागता का? इंद्रजित साळगावकर? नाही हो, मी असं कोणाला ओळखत नाही. मग तुम्ही सत्तूला ओळखता का? नाही, मी
सत्तू बित्तू कोणाला ओळखत नाही. थँक्यू. नाही, मला का असं वाटतं की मी तुम्हाला देशपांड्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये बघितलंय. नाही हो, मी कोणाच्या लग्नात बिग्नात जात नाही. तुम्ही जा प्लीज, नाही तर मला हरेसमेंट करता अशी पोलीस कंप्लेंट करी ना मी. नाही नाही, सॉरी सॉरी. जा. काय मूर्ख लोक आहेत, अशी झाडं मध्ये ठेवतात का? आम्ही एसपी बँकेतून आलोय. मालकांना भेटायचं आहेत का ते इथे? सर तिकडे बसले आहे. इंद्राजी, आम्ही एसपी बँकेतून आलोय थकबाकी वसूल करायला. चल पैसे काढ चल. मॅडम किती बाकी आहे त्याचे? 1.5 लाख. अरे 1.5 लाख बाकी आहेत, ऐकलं का? चल कॅश काढ, ते पण आत्ताच्या आत्ता. सर, आम्ही एसपी बँकेतून आलोय वसुली करायला. प्लीज इथे लक्ष द्या. आम्ही आता इकडे बघतोयस का मुंडी फिरवू तुझी? बघितलं मॅडम, प्रेमात असं हरवलं पाहिजे की स्वतः सुद्धा स्वतःला सापडायला नको. ती चावी द्या माझ्याकडे, मी पैसे आणून देतो तुम्हाला. $1.5 लाख ना? हो. ठीक आहे, 1.5 लाख हवे तर मोजून घ्या. इंद्रा, पैसे कस्टमरच्या डोळ्यात मोजतो. तुझ्या डोळ्यात साफ दिसतंय, मोजायची गरज नाही. चला मॅडम.
ओरडताय? कसला आवाज आहे? प्रेमाच्या वाटेत काटे खूप असतात मॅडम, म्हणून कधी कधी सांभाळून चालावं लागतं आणि प्रसंगी काट्यानेच काटा काढावा लागतो. अशाच एखाद्या काट्याचा असेल हा आवाज. चला. आई अजून कशी नाही आली? अभ्यासाला लागली चांगलं आहे, इतकं जागरण देखील चांगलं नाही. दीदीला आता चहा करायला सांगतो मस्तपैकी. झोप लागलेली दिसते दीदीला. माहेरी आलीये, झोपू दे, मीच करतो चहा. हा. काय पाणी लागेल? पाणी पाणी. हा. तर काय साखर पावडर. काय अहो बाबा काय करताय? काही नाही, चहा करतो तो माझ्यासाठी. ते गडबडी जरा धक्का लागून भांडण पडलं खाली. अहो बाबा मला सांगायचं ना, तुम्ही का करताय चहा? काय 4 दिवस माहेरी आलेस, तुला काय त्रास द्यायचा? म्हणजे झोपले, झोपू दे. मग मला उठवायचात ना. अरे कशासाठी उठवायचं? तू आता लग्न होऊन गेलीस, त्याच्यानंतर दीपू आणि ताई जाणार, त्यावेळेला ही जर घरी नसेल तर मग मला चहा हवा असेल तेव्हा कोण करणार? म्हणून म्हटलं सराव करूया. बाबा असं काही नाहीये. आई जर कधी बाहेर गावी गेली तर तुम्ही सरळ आम्हाला घरी बोलवून घ्यायचं. आम्ही इथे राहू आणि तुमची सगळी काळजी घेऊ. बरं आता बाजूला व्हा, मी चहा करते. बर. बाबा तुम्ही इतका कसला विचार करताय? नाही, सानू गेले ते अजून आली नाही ना. मग फोन करतो सैरा. फोन लागत नाही ग, स्विच ऑफ येतोय. अहो बाबा ती इतका अभ्यास करत असेल ना की तिला कदाचित फोन स्विच ऑफ झालेला कळलाच नसेल. आई आपली किती बदलली ना ग. फोन स्विच ऑफ झाला तरी तिला पत्ता नाही. म्हणजे बाबा तुम्ही आता जरा विचार करणं थांबवा. मी तुम्हाला आता गरम गरम चहा देते, तो आधी प्या. आणि आपली सानू आता नीट वागते ना.